जा थोडी विश्रांती घे. हा नाही अक्के, हं? अगं आपल्या चव्हाण घराण्याला विश्रांतीचा फार त्रास हो होतो. ना. आपल्या घराण्याचंच रक्त खेळते तिच्या अंगात. अगं म्हणून तर हिला कशाला बोलावली हे कळण्याआधीच तिनं आपल्या कार्याला सुरुवात केली. बरं, वाव काय हुशार. वाव वाव प्रेहो प्रेहो प्रेहो. पण तुम्ही लोक कशासाठी माझी स्तुती करताय? कळेल. जा लवकर जा, तयार हो. वा 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 वा. छान. माझं आणि माझ्या नयनाचं भवितव्य मला स्पष्ट दिसायला लागले. वा वा वा. नाही ना, अगं चहा म्हणजे अगदी अप्रतिम. दार्जिलिंग. दार्जिलिंग राहिले तिकडे कलकत्त्याजवळ. बस बस. अरे बाळासाहेब वर एकटे बसले, त्यांना आधी चहा द्यायचा की तूच ढोसत बसलायस? अगं तुला तरी काय कळायला पाहिजे. बरोबर आहे अख्खे, तू म्हणतेस ते बरोबर आहे. नाही ना, जा जा, बाळासाहेब वर बसले, त्यांना चहा नेऊन दे बघू. हा. अगं तुला माहित नाही, आपल्या नानासाहेबांनी हिचा आजचा चहा पहिल्यांदा घेतला, त्यानंतर आयुष्यात त्यांनी चहा घेतला नाही. नाऱ्या. अगं ऐकून तर घे, माझं वाक्य तरी पूर्ण होते. मला म्हणायचं होतं, त्यांनी दुसऱ्या कुणाच्याही हातचा चहा घेतला नाही. चहा म्हटलं की त्यांना अक्कल आठवायची. गुड मॉर्निंग बाळ. मॉर्निंग. अरे तू यावेळी इथं? हो, मुद्दामच आलो तो सांगायला. काय त्याचं काय ते सॉफ्ट पल्प कंपनीचं आणि न्यू इंडिया केमिकल्सचं पेमेंट चुकतं केलं बरं का? केलं का? मला माहिती नाही का ते. मीच नाही का चेक्सवर सह्या केल्या? अरे हो, विसरलो. चहा. नाही, मी आत्ताच घेतलं. त्याला दे. थँक्यू थँक्यू. घे. हो हो. कसा काय वाटला चहा बाळासाहेब? मुद्दाम हिनं तुमच्यासाठी केला होता. असं होय? मला काय माहिती नव्हतं. मी सकाळीच घेतला होता ना, म्हणून सदाला दिला. हो, छान झालं. चहा चहा पिली खा है पिणे वाले का नाम. अगं हा सदानंद साठे गुरुजींचा मुलगा. आणि बरं का सदानंद, ही नाही ना, नारू मामाची मुलगी. तुला कसं कळलं? कसं कळलं? कसं कळलं? कसं? बिशप बारशाला नव्हतो का आम्ही दोघे हजर? काय बाळासाहेब? नाही, बरोबर आहे. पण चला, उशीर झालाय. आता गुरुजी आपलं बारसं करायचंय. अरे चप, राहिलेच. सदा. हॅलो हॅलो हॅलो. ना जरा परीक्षा घेतो तुझी. तू बोलायचं नाही. हा नाही. आता ओळख बघू. तुझ्यासाठी बाळ नाही इटलीहून आणलेला कागद कुठला आणि आपल्या मिल मध्ये तयार झालेला कागद कुठला, असं म्हणतो. ओळख बघू. गाप काही ओळखत नाही रे. ओळख ना. काही ओळखत नाही ओळखत. बाळ टाक बघू. नाना, हा इटलीहून आणलेला कागद आणि हा आपल्या मिलमध्ये तयार झालेला. असं का? अरे वा वा वा. अशा प्रकारचा कागद प्रथम तयार करण्याचा मान आपल्याला मिळणार आहे. लाखो रुपये कमवून आणा, लाखो रुपये. अरे आतापर्यंत काय तू नुसत्या कागदाच्या नोटा पाहिल्या, पण नोटांची बंडल मिळून देणारा कागद आज प्रथम पाहतोय. पण नाना, ह्या कागदाची किंमत करणारा माणूस बाजारात मिळाला पाहिजे. आहे एक रत्न पारखी आहे, शेठ हरिदास. हो हो हो. फार मोठे कागदाचे व्यापारी आहेत. त्यांच्याकडे जा, त्यांना दाखव. तुझ्या कर्तबगारीचं कौतुक करतील ते. हो, जा. बाळासाहेबांनी आजची मीटिंग मुद्दाम बोलवलेली आहे. काहीतरी महत्वाचं कारण दिसतंय. आयत्या वेळेला तो काय विचारेल काही सांगता येत नाही. तेव्हा तुम्ही आपल्या फाईल्स वगैरे सगळ्या व्यवस्थित आणल्यात ना? आणि अकाउंटंट साहेब, मागल्या वेळेला तुम्ही बेरीज चुकला होता. बेरीज नाही, वजाबाकी. अरे बीकॉम आहेस तू? पेन्सिल टोक वगैरे आहे ना? अरे गुरुजी बसा बसा बसा. तुम्हा सर्वांसाठी मुंबईहून मी एक खूप आनंदाची बातमी आणलेली आहे. आपण नवीन बनवलेल्या कागदाची हरिदास कंपनी